नरेंद्र मोदी गोधरा हत्याकांडात कलंकित आहेत, त्याबद्दल आपल्या मनात काहीच शंका नसल्याची टीका श्रीपाद सबनीस यांनी केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे यांनी। पिंपरी चिंचवड येथे होणाऱ्या नियोजित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाद सबनीस हे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेत आणि ते वादाच्या भोवऱ्यात सापडले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून। स्वतः सबनीस सर आपल्यासोबत आहेत। सबनीस सर, तुमचं हे वक्तव्य आहे त्याच्यावरून वादंग उठले आणि विशेषतः भाजपने याला विरोध केलेला आहे। भाजपने म्हटलेलं आहे की त्यांनी जर साहित्यावर बोलले असते तर लोकांच्या ध्यानात, साहित्यिकांच्या रसिकांच्या ध्यानात भर पडली असती। साहित्य हे राजकारणापासून अलिप्त राहण्याचं काही कारण नाही। शेतकरी हा साहित्याचा विषय आहे, समाजातला प्रत्येक घटक हा संबंध साहित्याचा विषय आहे आणि मोदी हे साहित्याचा गौरवाचा विषय निश्चित आहेत। मी पंतप्रधान मोदीच्या राष्ट्रवादी विकसित भूमिकेचं आणि त्यांच्या समर्पित हौतात्म्य स्वीकारण्याच्या तयारीचा गौरव केलेला आहे। माझं कालचं भाषण सगळ्यांनी एकदा शांत मनानं आणि पक्षीय भूमिका बाजूला ठेवून जर ते ऐकून घेतलं, समजून घेतलं तर त्यांच्या मनामध्ये निश्चित अशा प्रकारचा चांगला प्रकाश पडू शकेल। गोधराबद्दल तुमची भूमिका जी आहे त्याबद्दल आक्षेप घेतला जातोय। गोधरा हत्याकांडामधले नरेंद्र मोदी हे निश्चित कलंकित आहेत, याबद्दल माझ्या मनात काल शंका नव्हती, आज शंका नाही आणि उद्याही शंका राहणार नाही। परंतु गोधरातले मोदी पंतप्रधान पदावरती भारतीय लोकशाही प्रक्रियेतून निवडून आल्यानंतर नरेंद्र मोदीचं पंतप्रधान पदावरची भूमिका आणि त्यांची कर्तव्यनिष्ठा ही राष्ट्रवादाला अत्यंत सुसंगत अशा प्रकारची आहे। दोन्ही बाजूने बोलताय, एक तर तुम्ही गोधरा कांडाबद्दल मोदींना कलंकित म्हणताय आणि दुसरीकडे त्यांच्या राष्ट्रवादाची स्तुती करताय, परंतु गोधरा कांड प्रकरणातच अहमदाबाद कोर्टाने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे, हे तुम्ही कसं दुर्लक्षित करता? क्लीन चिट दिल्याबद्दल माझं काही दुमत नाहीये, पण नरेंद्र मोदीवर हा आरोप होता आणि या आरोपातून जनमानसातून नरेंद्र मोदींची भूमिका उजळून निघाली असं मला वाटत नाही। मी संवादासाठी तयार असणारा एक अभ्यासक आणि शिक्षक माणूस आहे आणि म्हणून संवाद पर्वावर माझा भर आहे। संवादाचं मूल्य आणि महत्त्व जर काही लोकांना कळत नसेल किंवा त्यांना समजून घ्यायचं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे, पण हे भाजपच्या संबंध पाठीमागे असणाऱ्या त्यांच्या संबंध राजकीय भूमिकेचाही तो पराभव ठरू शकतो। मला असं वाटत नाही राजकीय आणि राष्ट्रीय नेतृत्व हे जर डोळस असेल भाजपचं तर अशा प्रकारची आडमुठी भूमिका, अशा प्रकारचा सक्तीचा दहशतवाद हे ते भाजपच्या तिथल्या लोकलच्या नेत्यांच्या मार्फत ते पसरू देणार नाहीत। ते संबंध राष्ट्राच्या भाजपच्या नेतृत्वाला शोभणारी गोष्ट नाही। साहित्य संमेलनांनी वाद हा नेहमीपासून चालत आलेला आणि यावेळच्या साहित्य संमेलनात हा वाद आधी साहित्य संमेलन भरण्याच्या सुरू झालेला आहे। आता भाजपची आणि सबनीसांची या संदर्भात पुढची काय भूमिका असते आणि याच्यातून तोडगा निघतो की हा वाद आणखी चिघळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सादिकसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।